मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, एका शेतकऱ्याने $9,000 अर्थात ₹8,00,000 आपली किडनी कंबोडिया येथे जाऊन शस्त्रक्रिया करून विकल्याची बातमी तुम्हाला कदाचित माहीत असेल वा नसेल. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंचूर येथील 36 वर्षीय रोशन कुडे या शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे. आता शेतकरी हा या जाळ्यात सापडला कसा? तर ह्या शेतकऱ्याने ₹50,000 असे दोन सावकारांकडून प्रत्येकी ₹50,000 घेतले, म्हणजे ₹1,00,000 त्याने कर्ज घेतलं. आता हे कर्ज त्याला फेडता आलं नाही, कारण शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, तोट्याचा व्यवहार आहे. पीक पिकलं, त्याला चांगला बाजार मिळाला, तर शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न येतं आणि त्याच्यातून तो घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकतो. आता तो परतफेड करू शकला नाही आणि एका सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ह्याच्यामुळे काय झालं, की तो त्या सावकारी कर्जाच्या सापळ्यात अडकत गेला आणि दुर्दैवाने त्या परिसरात म्हणजे नागभीड या परिसरात, चंद्रपूर जिल्हा आहे तो, इथे 6 सावकारांची एक टोळी आहे आणि ही टोळी काय करते, की आपल्याकडून एखाद्या सावकाराकडून कोणी कर्ज घेतला असेल, तर दुसरा सावकार म्हणतो, "त्याचं कर्ज फेड तू, मी तुला कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज देतो." अशा प्रकारे ते सावकार, त्या 6 सावकार शेतकऱ्यांना खेळवायचे आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचे. म्हणजे या रोशन कुडे या 36 वर्ष सावकाराने त्याची शेती विकली. पाऊण एकर शेती सावकाराच्या नावे करून दिली. 6 तोळे सोनं विकलं. तरीही त्या ₹1,00,000 त्याचं जे कर्ज होतं, ते कर्ज काही फेडलं गेलं नाही. कर्ज, व्याज, चक्रवाढ व्याज धरून ते ₹50,00,000 झालं. आता झालं काय, की ह्या सगळ्या गोष्टींचा गवगवा होऊन म्हणजे किडनी विकणे ह्या गोष्टीचा गवगवा होऊन ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली. आता हा जो किडनी डोनर कम्युनिटी आहे, या कम्युनिटीवर रोशन कुडेने किडनी विकण्याची आणि घेण्याची जी जाहिरात पाहिली, त्या जाहिरातीच्या माध्यमातून किडनी विकण्याचा हा प्रवास सुरू झाला आणि या सावकारांनी सुद्धा किडनी विकण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं होतं. आता हे सावकार आणि हा जो शेतकरी आहे रोशन कुडे यांच्यामध्ये कर्ज घेणे, व्याज याच्याबद्दल काही कागदी दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि कागदोपत्री काही व्यवहार झाल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे सावकाराने जमीन स्वतःच्या नावे लिहून घेतली, शेती विकली, 6 तोळे सोनं विकलं. ह्या सगळ्या गोष्टी आता पोलीस ह्याचा उलगडा करत आहेत. परंतु किडनी डोनर कम्युनिटीवर ह्या रोशन कुडेची डॉक्टर कृष्णा यांच्याशी ओळख झाली आणि डॉक्टर कृष्णा हे सातत्याने रोशन कुडेला किडनी विकण्यासाठी प्रोत्साहित करत होते आणि ते डॉक्टर आहेत चेन्नई येथील असं ते खोटंच सांगत होते. आणि जेव्हा हे प्रकरण हळूहळू उलगडा व्हायला लागला, तेव्हा डॉक्टरांनी डॉक्टर कृष्णा यालाही पोलिसांनी शोधून काढलं आणि डॉक्टर कृष्णा हा रामकृष्ण मल्लेश्याम सुंचू नावाचा एक पीडित अभियंता युवक सोलापूर येथील निघाला आणि तो सुद्धा बेकारी असेल किंवा उत्पन्नाचं साधन नसेल याने पीडित होऊन त्याने सुद्धा स्वतःची किडनी विकलेली होती आणि ह्याच्यातून तो किडनी विकण्याचा एक एजंट म्हणून काम करायला लागला आणि त्याला एका किडनी मागे ₹1,00,000 कमिशन मिळत होतं. म्हणजे तो ह्या किडनी विकण्याच्या रॅकेटमध्ये सामील झाला आणि तो सोलापुरातूनच हे रॅकेट चालवायचा आणि ह्या रॅकेटच्या माध्यमातून रोशन कुडे त्याच्या संपर्कात आला, ज्याला तो घेऊन कंबोडियाला गेला. म्हणजे कंबोडियामध्ये ह्या किडनी विकत दिल्या जात होत्या
आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक माणूस एजंट हाताला लागला, तो म्हणजे हिमांशू भारद्वाज. त्यालासुद्धा चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षकची जी संचा म्हणजे त्यांनी जो चमू या तपासासाठी निर्माण केला आहे, पथक निर्माण केलं आहे, त्यांनीसुद्धा हिमांशू भारद्वाज याला चंदीगड, मोहाली येथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे या हिमांशू भारद्वाजने सुद्धा स्वतःची किडनी विकलेली आहे. त्यामुळे जो किडनी विकतोय तोच एजंट म्हणून काम करतोय. आणि ह्यांनी राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथील युवकांना कंबोडिया येथे नेऊन त्यांची किडनी काढायची, विकायची, जी गरजूंना द्यायची, त्यांच्याकडून लक्षावधी रुपये घ्यायचे आणि ज्याची मूळ किडनी आहे त्याला फक्त 8 लाख, 9 लाख, 10 लाख असे पैसे द्यायचे. त्यांना पुन्हा भारतात आणायचं आणि सोडायचं असं कामधंदा केलेला आहे. मित्रांनो, शेतकरी जो धनधान्य, फुलं, फळं पिकवतो त्याला बाजार लाभत नाही. अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, ह्याच्यामध्ये त्या पिकांचे हाल होतात. तापमान, पर्जन्यमान ह्याच्यामध्ये किती पीक हाती लागेल याची काही शाश्वती नसते. पुन्हा बाजारात गेलं तर त्याला दर मिळेल का याची शाश्वती नसते आणि शेतकऱ्याच्या हाती पुरेसं उत्पन्न लागत नाही. तो पिकवणार किती? आपल्या कुटुंबियांना खाऊ घालणार किती? बाजारात विकायला नेणार किती? त्याच्यातून त्याला उत्पन्न मिळणार किती? या साऱ्या चक्रात शेतकरी पिचलेला आहे, थकलेला आहे आणि तो नाईलाजाने गळफास आपल्या गळ्यात घालून घेऊन आत्महत्या करत आहे. आत्महत्याचं तर भयंकर असं एक काळ आपण महाराष्ट्राने पाहिला आहे. अजूनही तो चालू आहे काही प्रमाणात आणि आता हे किडनी विक्रीचं, किडनी तस्करांचं रॅकेट समोर आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला बाजारात भाव नाही. शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या जीवाला मोल नाही. परंतु शेतकऱ्याच्या किडनीला 8 लाख रुपये किंमत आहे. हे अत्यंत दुःखदायक असं भयानक वास्तव आहे. माणसाच्या कष्टाला किंमत नाही, माणसाच्या जगण्याला मान सन्मान नाही, परंतु माणसाच्या शरीरातील एका अवयवाला 8 लाख रुपये किंवा $9,000 असा अशी किंमत आहे किंवा असा अपमान आहे असं मला वाटतं. असा सन्मान मी म्हणणार नाही. शेतकऱ्याच्या जीवनाचा अपमान आणि त्याच्या अवयवाचा सन्मान असं हे अत्यंत दुःखदायक, अत्यंत विदारक असं चित्र गेल्या काही दिवसात अक्षरशः वृत्तपत्रांच्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बातम्यांच्याद्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आपण ते वाचतोय आणि विसरून जातोय. दुर्दैवाने याबद्दल प्रकट व्हावं. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याचं जे दारिद्र्य आहे किंवा त्याची जी दीनवाणी अवस्था आहे, त्याला सावरायला, त्याला आधार द्यायला कोणीच नाही आहे. आपण म्हणतो की शेतीचा विमा असेल, पिकांचा विमा असेल, ह्याच्यातून किती पैसे त्याच्या हाताला येणार? शेतकरी सन्मानामधून जी काही तुटपुंजी रक्कम मिळते त्याच्यातून घर, कुटुंब, कबिला, गोठा, शेत, खतं, बी बियाणं, कीटकनाशकं, ट्रॅक्टरचा, ट्रॉलीचा, डिझेलचा खर्च, परिवहन, दळणवळण हे सगळ्यांचा खर्च भागणार कसा? त्यांनी आपली लेकरं, आईवडील, पत्नी, गुरंढोरं जगवायची कशी, सांभाळायची कशी, शेतीला पाणी द्यायचं कसं, खतं कशी द्यायची, ह्या सगळ्यांचा विचार आपण कधी करणार आहोत? आपण व्यावसायिक आहोत, आपण नोकरदार आहोत, आपल्या वाडवडिलांची संपत्ती आहे, हजारो एकर किंवा काही शेकड्याने जमीन असेल, नोकर-चाकर असतील, त्या लोकांना काही चिंता नाही किंवा जे वेगळ्या वाटेने जाऊन शेती करणारे असतील त्यांनाही काही चिंता नाही. आधुनिक शेती करणारे युवक असतील त्यांनाही चिंता नाही. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांचं, रोशन कुडेसारख्या एका तरुणाचं जो किडनी विकतो, त्यांच्यासारख्या लक्षावधी शेतकऱ्यांना कोण वाचवणार? मायबाप जनतेने ह्याबद्दल विचार करायला हवा. शासनाने, प्रशासनाने विचार करायला हवा. आपण ह्या सगळ्या प्रश्नांकडे मानवीय भूमिकेतून पाहायला हवं. आपण नुसतंच म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, बंधू भगिनी आहेत. पण असं जर तटस्थपणे, निर्विकार वृत्तीने आपण ह्या समाजातल्या दुःख, दैन्य, दारिद्र्य ह्याच्याकडे पाहू लागलो, तर आपल्याला स्वतःला मनुष्य म्हणून घ्यायचा काही अधिकार नाही आहे असं मला वाटतं. मी हे वृत्तपत्रातून वाचतोय, पाहतोय आणि त्यामुळे न राहून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्या सगळ्यांपुढे मांडला आहे, की तुम्हीही अशा घटनांवर विचार करा. हे काय चाललं आहे आपल्या बाजूला?
आपल्या डोळ्यांना एवढी किंमत आहे की ते बाजारात विकावे. आपल्या किडनीला एवढी किंमत आहे की कुठेतरी विकून मोकळं व्हावं. म्हणजे हे चाललंय काय? लोकं एखादी व्यक्ती मृत पावली किंवा ब्रेन डेड झाली, तर त्याचे विविध अवयव असतात. म्हणजे यकृत असेल किंवा हृदय असेल किंवा डोळे असतील किंवा त्वचा असेल. जे जे काही कामाचे आहेत ते आपण ते रुग्णाचे नातेवाईक त्यांचा जो मृत झालेला व्यक्ती आहे, ते लिहून देतात, की ह्यांचे हे अवयव घेतले तरी आमची काही हरकत नाही आणि ज्यांना त्या अवयवाची गरज असते, त्यांच्या जीवनात अशा अवयव दान केल्यामुळे एक वेगळा प्रकाश पडतो आणि त्यांचं जीवन पुन्हा मार्गी लागतं. अशा प्रकारच्या दानाला आपण किंमत देतो, की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. जी व्यक्ती मृत पावली, पण जाताना आपले अवयव दान करून इतरांच्या जीवनात प्रकाश देऊन गेले, या दानाला किंमत आहे. परंतु आपल्या शरीरातील अवयवाचा सौदा करण्याची वेळ गरीब शेतकऱ्यावर यावो आणि त्याच्या ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, किडनी काढून घेऊन त्याला काही लाख रुपये देऊन त्याची बोळवण करण्यात यावं, हे फार दुःखद, कष्टप्रद आणि मनाला यातना, वेदना देणारं आहे. मलासुद्धा हे वाचून खूप वाईट वाटलं आणि मी विचार करायला प्रवृत्त झालो आणि त्या माध्यमातून मी हा व्हिडिओ तुमच्यापुढे मांडलेला आहे. तुम्हालाही या हृदयद्रावक घटनेबद्दल काय वाटतं? मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. माझा हा यूट्यूब चॅनल आपल्या पर्यंत, स्नेहीजनांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जरूर पोहोचवा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे विचार करायला लावणारे, दुःख असेल, सुख असेल, वेगळ्या वाटा असेल, ते चोखाळणारे, तुमच्यापुढे मांडणारे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्हीसुद्धा विचार करा. रोशन कुडेसारखी वेळ इतर शेतकऱ्यांवर न येवो, अशी ईश्वराचरणी प्रार्थना करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.